नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जास्वंदीच्या झाडाची रिपोर्टिंग, प्रूनिंग आणि रूट प्रूनिंग कशी करायची आणि ते करणं का आवश्यक आहे, ह्या सर्वांबद्दल आपण सविस्तर आज बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता हे जास्वंदीचं झाड जे तुम्ही बघताय, बघा किती वेडवाकडं वाढलं आहे. अजिबात त्याला काही आकार राहिला नाही आणि मग ते दिसायला पण डोळ्यांना चांगलं नाही दिसत आहे. आणि मग ते अशा उंच उंच कड्या गेल्यामुळे त्याच्या शेंड्यावर फक्त फुलं येतात आणि मग फुलांची संख्या कमी झालेली त्याच्यामुळं. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्याची प्रूनिंग करून घ्यायची आधी, म्हणजे छाटणी करू आपण आधी त्याची. तर छाटणी केल्यामुळं काय होईल, आपण जिथून छाटलं त्याच्या खालची जी फांदी आहे ना त्याच्यावरती नवीन फांद्या येतील आणि झाड आपलं डेरेदार होईल मुख्य म्हणजे, आणि भरपूर फुलं लागतील त्या झाडांवर, म्हणजे भरपूर फांद्या होतील ना आणि मग त्याच्यावर भरपूर फुलं लागतील आणि आपल्याला भरपूर फुलं मिळतील. त्यासाठी झाडाची छाटणी करणं किंवा झाडावर हे विशिष्ट कामं करणं खूप गरजेचं असतं. आणि हे सर्व करण्यासाठी हा वसंत ऋतू, म्हणजे जेव्हा तुमचं तापमान दिवसाचं साधारण 25 डिग्रीच्या पुढे जातं, रात्रीचं पण 18 डिग्रीच्या पुढे जातं, तर हा कालावधी जो असतो ना, म्हणजे फार कडक ऊन नाही आणि थंडी नाही, तर हा सीझन आपल्याला छाटणीसाठी, रिपोर्टिंगसाठी अगदी योग्य असतो. तुम्ही सगळ्या झाडांची आत्ता छाटणी करू शकता, रिपोर्टिंग करू शकता. खास करून तुम्ही मोगरा, जास्वंद ह्या झाडांवर तर हे काम करायचंच आहे. आणि जे तुम्हाला वर्षभर फुलं देणारे झाडं आहे ना, किंवा जे आपल्याकडं वर्षानुवर्ष झाडं राहतात, त्याला ॲन्युअल्स म्हणजे म्हणतात, तर त्या झाडांवर तुम्ही हे काम आत्ता करून घ्यायचे. तर आता छाटणी झाली आपली, आता आपण याची रिपोर्टिंग करू. त्याच्यासाठी आपल्याला झाडकुंडीच्या बाहेर काढायचे आणि त्याच्यासाठी आपल्याला झाडाला 3 ते 4 दिवस अगोदर पाणी देणं बंद करायचे. तर त्याच्यामुळं काय होतं, माती अशी कुंडीपासनं बाजूला होते आणि झाड अगदी सहज असं बाहेर येतं बघा. त्याला काही विशेष कष्ट करावे लागले नाही मला. अगदी 2 पायामध्ये मी कुंडी धरली आणि व्यवस्थित झाड उचललं तर लगेच बाहेर आलं ते. त्याच्यासाठी माती कोरडी पाहिजे आपली. म्हणून कधी पण तुम्हाला जेव्हा हे काम करायचं आहे ना, तर झाडाला पाणी घालायचं जवळजवळ 3 ते 4 दिवस आधीपासून बंद करा. आता आपण त्याची जी मुळ्यांच्याकडेची माती आहे ना ती काढून घेऊ. आणि हे असं तुम्हाला असं भीती वाटेल की आता एवढं मुळ्यांना कसं धक्का लावू मी, मुळ्या डिस्टर्ब झालं तर माझं झाड खराब होईल, पण असं काहीही होत नाही. उलट याच्या मुळ्या कट होतील, पानं कट होतील, त्याच्यामुळे झाड नवीन जोमाने कामाला लागतं आणि झाड स्वतःची वाढ कशी करायची हे झाडाला माहीत असतं. त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका. खूप नवीन असेल ना तर तुम्ही फक्त प्रूनिंग करा आणि झाड तुमचं नवीन असेल तर लगेच त्याला कुंडीच्या बाहेर काढायची गरज नसते, कारण की ते रूट बाउंड झालेलं नसतं. याच्या बऱ्याचशा मुळ्या मी कमी केलेल्या आहेत आणि हे जे सोटमूळ आहे ना, हे अगदी सुरुवातीला मी कट केलं होतं. बाकीचे त्याच्याकडेचे जे हे छोटे छोटे फायब्रस रूट आहेत ना, ते बऱ्यापैकी कमी केलेले आहेत. आता हे झाडाची रूट प्रूनिंग म्हणतात याला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे झाड तर लावायचं आहे माती. त्याच्यासाठी ही जी काढलेली माती आहे ना, तर ह्याच्यातलं पोषण मूल्य संपलेलं आहे ह्या मातीचं. आणि आपण काय प्रत्येक वेळेस नवीन माती नाही आणत झाडं लावण्यासाठी, तर आपण त्याच्यामध्ये खतं घालू काही. तर हे मी गांडूळ खत घातलेलं आहे, तर जवळजवळ 30% खत घालायचं. आणि निंबोळी पेंड आणि बोन मिल असं एकत्र केलेलं आहे मी, तर ते आता घातलं. त्याच्यानंतर हे सीवीड आहे, सीवीडचे दाणे आहेत, तर ते घाला तुम्ही. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आणि यात मी थोडीशी फंगीसाईड पावडर पण टाकलेली आहे. तर मातीमध्ये काही बुरशी वगैरे असेल तर ती नाहीसं होईल त्यांनी. आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी माझ्या मातीमध्ये कोकोपीट पण मी घातलेलंच आहे. आता उन्हाळा येतो आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला कोकोपीट मिळालं तर ते पण नक्की घाला. आता कुंडी मग मी नेहमीप्रमाणे भरून घेतलेली, खाली खापराचे तुकडे टाकले, मग त्याच्यावर गवत वाळलेला पालापाचोळा टाकलेला आहे आणि त्याच्यावर आता माती टाकली आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं ते आणि मध्यभागी झाड ठेवायचं. आणि परत कडेने आपण जी तयार केलेली माती आहे ना खताची, ती व्यवस्थित भरून आणि झाड अगदी व्यवस्थित दाबून घ्यायचे. आणि हे झाडाची आता आपण रिपोर्टिंग केल्यानंतर ह्याला सावलीत ठेवण्याची काही गरज नाही आहे. माझी तरी झाडं उन्हातच असतात. शिवाय ज्याला रिपोर्टिंग करायची नाही ना, म्हणजे झाड कुंडीच्या बाहेर काढून परत लावायचं नाही आहे, त्यांनी काय करायचं, अर्धी माती अशी खुरप्याने वगैरे टोकदार वस्तूने उकरून घ्यायची आणि ती माती बाहेर काढायची आणि मग खतं घालायचे
आणि मग परत वरनं माती टाकायची. आता झाडाला व्यवस्थित पाणी देऊन घ्यायचे आणि झाड मी माझे आहे त्या जागेवरच ठेवणार आहे, म्हणजे उन्हात. आणि जास्वंद, मोगरा, ह्या गुलाब ह्या झाडांना भरपूर ऊन मिळालं पाहिजे, म्हणजे त्याला भरपूर फुलं येतात. फक्त खतं घालून उपयोग नसतो. आता ह्या झाडाला 8 दिवस झालेले बघा, याचे शेंडे कट केले होते मी फक्त, आणि बघा किती छान नवीन फुटवे आलेत, त्याला नवीन पानं यायला सुरुवात झालेली आहे. ह्या जास्वंदीच्या झाडाची मी हलकी छाटणी केली होती, पण त्याचे पण छान रिझल्ट मिळाले. तुमच्याकडे जर मोगऱ्याची रोपं असतील ना, तर मोगऱ्याच्या झाडाची छाटणी पण तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे तुम्हाला लवकर फुलं मिळतील. तर मोगऱ्याच्या झाडाची छाटणी कशी करायची आणि त्याला काय खतं घालायचे याचा आपला व्हिडिओ पण आलेला आहे, तो पण तुम्ही बघून घ्या. आणि जास्वंदीच्या झाडावर पण तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घ्या, म्हणजे तुमच्या बागेतील जास्वंदीचे झाडं अगदी फुलांनी गच्च भरून जातील. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.